आणि आता तर नवीन परंपरा झाली आहे, तुम्हालाही माहिती आहे की नवीन परंपरा झाली. ईडी सीबीआय द्यायचं आणि एक दिवस आधी नोटीस द्यायचं, मग बोलवायचं आणि तिसऱ्या दिवशी पक्षात घ्यायचं आणि चौथ्या दिवशी त्यांच्याबद्दल चर्चा बंद. किती लोकांची चर्चा बंद झाली हो. उत्तर मध्य मुंबईची महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आपल्यासोबत वर्षा गायकवाड, आपण त्यांच्याशी बोलूया. मॅडम, काय सांगाल? आपल्याला तर खरं तर दक्षिण मध्य मुंबईमधून आपल्याला अपेक्षित होतं, आपण त्याकरता देखील प्रयत्न करत होतात, परंतु उत्तर मध्य मुंबईमधून आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे. एकंदरीत आता ह्या नवीन मतदारसंघामध्ये तुम्ही आता कशा पद्धतीने ह्या सगळ्या युद्धाला सुरुवात करा? तुम्ही बघताय सगळेजण येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मला त्या ठिकाणी धीर देत आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ताई तुम्ही नक्की निवडून याल. मला अपेक्षा पण तीच आहे, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक तर मी मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहे, त्यामुळे मुंबईमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली संघटनांच्या माध्यमातून आणि मी पक्षाची ऋणी आहे. खरं तर पक्षाने मला खूप काही दिलं, आमदार बनवलं, मंत्री बनवलं, या वयामध्ये मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं. बिलकुल जो कार्यकर्ता काम करतो त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे मी धारावी माझा मतदारसंघ असल्यामुळे मी दक्षिण मध्य मुंबईमधून तिकीट मागितलं. त्यावेळी पक्षाने मला सांगितलं की आघाडीमध्ये हा निर्णय झाला आहे की ही जी उमेदवारी आहे ती उबटा गटाची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे जे आहे ते अनिल देसाई यांना देण्यासंदर्भामधला निर्णय झाला आहे. त्याचं मी स्वागत केलं, पक्षाचा निर्णय, कारण मी पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे वडिलांपासून. पक्षाच्या निर्णयाचं स्वागत करून मी त्या ठिकाणी कामाला लागले आणि मग पक्षाने काल सांगितलं की वर्षा गायकवाड तुम्हाला उत्तर मध्य मुंबईमधून लढायचे आणि मी उत्तर मध्य मुंबईमध्ये इथे राहते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे वडील ज्यावेळी पहिल्यांदा 2004 इलेक्शन लढले होते तेव्हा माझे वडील उत्तर मध्य मुंबईमधूनच इलेक्शन लढले होते आणि तेव्हा ते जॉईंट किलर म्हणून त्यावेळेला प्रसिद्ध झाले होते, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हा मतदारसंघ तसा काही आम्हाला नवीन नाही आहे. जसं मी सांगितलं, मी राहते, मी याच्या आधी काम केले. वडिलांच्या मतदारसंघामधला जो एरिया काय होता तो डिलिमिटेशन नंतर 2009 नंतर बाजूला झाला आणि मग त्या ठिकाणी 2 मतदारसंघ चेंबूर आणि अणुशक्तीनगर जॉईंट होऊन दक्षिण मध्य मुंबई झाला. त्यामुळे मला वाटतं इथली सगळी जनता मला जाणते, काम करणारा कार्यकर्ता आहे, सर्वांना भेटणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही बघताय सकाळी तुम्ही पण आलाय, सर्वांना भेटणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे. आणि ही लढाई बघा विचारांची लढाई आहे. ह्या लढाईमध्ये एका साईडला मनुवाद आहे, दहशतशाही आहे, हिटलरशाही आहे आणि एका साईडला जे आहे ते लोकशाही आहे. ह्या देशाचं संविधान, लोकशाही या देशासाठी खूप महत्त्वाचा आणि मला तर असं वाटतं ह्या देशाचा आत्मा जर काय असेल तर देशाचं संविधान आहे. दुर्दैवाने आम्ही बघतोय की सातत्याने भाजपाच्या कुठले मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील यांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही हे संविधान जे आहे ते बदलणार, म्हणून आम्हाला ही एवढी संख्या पाहिजे, ही जी वाक्यरचना चालली आहे ना ह्याला उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला ज्या तऱ्हेने मलिन करण्याचं काम झालेलं आहे. आता गद्दार हा शब्द खूप कॉमन जरी असला तरी राजकारणासाठी तो योग्य नाही आहे. राजकारण हे विचारधारेचं असतं, राजकारण हे पक्ष निष्ठेचं असतं आणि त्यामुळे मला अपेक्षा आहे की जी मंडळी पक्षाशी वफादार असतात, विचारधारेशी वफादार असतात, ती मंडळी जिंकून आली पाहिजे. आणि महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. दुर्दैवाने ज्या वेळापासून केंद्रामध्ये मोदी शहांचं सरकार आले, आपण बघितलं की महाराष्ट्रामधले 1 नाही 2 पक्ष त्या ठिकाणी तुटले. 2 पक्ष तुटल्यानंतर सुद्धा सरकारला तिजोरीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी चाललेला आहे आणि विरोधकांना ईडी सीबीआयचा वापर करून त्यांना आपल्या पक्षात घ्यायचा आणि त्यांना स्वच्छ करायची ही नवीन परंपरा सुरू झालेली आहे. ही या देशाला घातक आहे असं माझं म्हणणं आहे. स्वायत्ता धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे आणि लोकशाही धोक्यात आहे. अशा वेळेला महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सगळेजण आलेलो आणि मला अपेक्षा आहे की मुंबईच्या 6च्या 6 सीट आम्ही जिंकू. पण एक महत्त्वाचा, उशिरा का होईना पण महाविकास आघाडी उमेदवारी जाहीर केली. पण आता दुसऱ्या बाजूला आपण महायुतीचा जर विचार केला तर महायुतीने अजूनपर्यंत उमेदवारी त्यांची जाहीर झालेली आहे. 4 नावं चर्चेत, आशिष शेलार यांचं नाव येतं, उज्ज्वल निकम यांचं नाव येतं, पूनम महाजन यांचं नाव येतोय. आज त्या बाबतीत बैठक देखील आज मुंबईमध्ये होणार आहे. त्यांची उमेदवारी अजून जाहीर नाही झाली, यावरती तुम्ही काय? नाही, माझी लढाई कोणा व्यक्तीशी नाहीच आहे. आमची लढाई जी आहे त्यांच्या विचारांशी आहे, जसं मी सुरुवातीपासून सांगते. कारण ही काय कोणा व्यक्तीची लढाई नाही आहे की वर्षा गायकवाड विरुद्ध कोणत्या. ही लढाई विचारांची आहे, कारण राजकारण हे विचारांचं असतं ना. राजकारण एकनिष्ठेचं असतं, राजकारण हे लोकांच्या प्रति विश्वासार्हतेचं असतं. दुर्दैवाने राजकारणाची परिभाषा या मधल्या काळामध्ये 10 वर्षामध्ये बदललेली आहे. लोकांना गृहीत धरायचं, लोकांनी मला एवढे निवडून देतील ही भूमिका मांडायची. असं आहे की विश्वास असणं वेगळी गोष्ट आहे, पण लोकांना गृहीत धरणंही चुकीचं आहे. लोक सरकार बनवतात, तशीच लोक सरकार खाली पण आणतात. ही लोकांची ताकद आहे. म्हणून मी म्हणते की लोकशाही टिकली पाहिजे. दुर्दैवाने आम्ही बघतोय, तुम्ही पण बघताय, आम्ही पण बघतोय की ज्या तऱ्हेने हे सरकार आलेलं आहे, म्हणजे एवढी पोलिसांच्या बाबतीत स्टेटमेंट होतात. महामहिम राष्ट्रपतीला त्या ठिकाणी सन्मान दिला जात नाही. संसदेची भूमिपूजन होतं तेव्हा महामहिम राष्ट्रपतीला बोलवलं जात नाही, ज्यावेळी राम कोविंदजी होते. आणि नंतर ज्यावेळी उद्घाटन होतं तेव्हा महामहिम राष्ट्रपतींना बोलवलं जात नाही. संसदेच्या ज्यावेळी ते प्रिहॅम्बलचे वाटप केले जातात त्यात 2 शब्द गाळले जातात. आणि एका ठिकाणी देशभक्तीच्या गोष्टी बोलणाऱ्या लोकांना मला एक सांगायचं की देशभक्ती काय असते काँग्रेसकडून
कधीतरी बोललं पाहिजे तुम्हाला. आता नेहरू गांधी इंदिरा गांधींवरती बोलण्यापेक्षा आता त्यांनी 10 वर्षात काय केलंय याच्याबद्दल बोलावं, महागाईबद्दल बोलावं, बेरोजगारीबद्दल बोलावं. ते आम्हाला विचारतात प्रश्न मंगळसूत्राबद्दल. माझं त्यांना सांगणं आहे की ह्या देशाच्या इतिहासामध्ये जर बघितलं ना तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी इलाहाबादची कोठी जी आहे ह्या देशाला समर्पित केली. जेव्हा चायनाशी युद्ध होतं तेव्हा इंदिरा गांधीजींनी स्वतःचे दागिने देशाला समर्पित केले आणि स्वतःचे जीव, मग राजीव गांधी असेल, महात्मा गांधी असेल किंवा इंदिरा गांधीजी असेल, यांनी शहादत घेतलेली आहे. त्यांचा थोडा तरी तुम्ही बोललं पाहिजे. आज मी त्यांना प्रश्न विचारते की कोविडमध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांच्या मंगळसूत्रांचं तुम्ही जबाबदारी किती घेणार आहात? ज्या वेळेला नोटबंदी झाली तेव्हा महिलांच्या पॉकेटमधले तुम्ही डब्यामधले पैसे काढले, त्याचं काय झालं? कुठं काळाधन आलं ज्याच्या नावाखाली तुम्ही हे सगळं केलं? मला या गोष्टी यासाठी विचारायच्या आहेत कारण शेतकरी आत्महत्या करतोय, आज बेरोजगारीमुळे युवा आत्महत्या करतोय. त्यांच्या महिलांच्या, त्यांच्या पत्नीच्या जे आहे त्या मंगळसूत्राचं काय? ज्या महिला राष्ट्रीय पदकं आणतात त्या न्याय हक्कासाठी मागतात, त्यांच्या स्वाभिमानाचं काय? मणिपूरच्या महिलांच्या स्वाभिमानाचं काय? दुर्दैवाने देशाचे पंतप्रधान ह्या विषयावर बोलत नाहीत, या विषयाबद्दल काहीही त्या ठिकाणी चर्चा करत नाहीत आणि फक्त जात धर्माचं राजकारण, समाजात वितुष्ट निर्माण करण्याचं राजकारण, अशाने देश पुढे जात नाही. हा देश एकतेने आणि हा देश सामाजिक सलोख्याने पुढे जाऊ शकतो. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून एक तुम्हाला वेगळा प्रश्न असा आहे की उदयनराजे भोसले यांनी एक नुकतंच वक्तव्य केले, धक्कादायक वक्तव्य. त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसला नेते गायब करण्याची आणि पुरावे गायब करण्याची परंपरा आहे काँग्रेसची. मग YSR रेड्डी असतील किंवा राजेश पायलट असतील, सिंधिया असतील, या नेत्यांचा जो अपघात झाला हे सगळं संशयास्पद असं त्यांनी एक वक्तव्य केलं. नाही, नेते कोणाला पळवायची सवय आहे ते उदयराजांना होताना अनुभव घेतलेला आहे. आता ते स्वतःच कुठल्या पक्षात आहेत बघा ना, ते त्यांना कुठल्या पक्षाने आणलं, कुठल्या पक्षाने. एक खरं तर जनतेने सुद्धा, आता माझं आव्हान आहे जनतेनं, एखादा पक्ष आपल्याला मोठा करतो, चेहरा देतो आणि आपण पक्ष सोडून लगेच जाता. आणि आता तर नवीन परंपरा झाली आहे, तुम्हालाही माहिती आहे की नवीन परंपरा झाली. ED CBI द्यायचं आणि 1 दिवस आधी नोटीस द्यायचं, मग बोलवायचं आणि तिसऱ्या दिवशी पक्षात घ्यायचं आणि चौथ्या दिवशी त्यांच्याबद्दल चर्चा बंद. किती लोकांची चर्चा बंद झाली हो? तुम्हीच मीडियाचे लोक एका व्यक्तीबद्दल चर्चा सारखी चालू ठेवता, तसा त्या व्यक्ती त्या दुसऱ्या पक्षात जातो, स्वच्छ होतो. 840 कोटीचा क्लोजर रिपोर्ट गेला, 70,000 कोटीचा क्लोजर रिपोर्ट गेला की नाही? प्रफुल्ल पटेलजींचा आणि अजितदादांचा, छगन भुजबळांचा गेला. म्हणजे असली कुठली वॉशिंग मशीन आहे? आणि तुम्ही का गेला उदयराजेजी? तुम्हाला काय कमी केलं होतं? तुम्हाला खासदार बनवलं, तुम्हाला सगळ्यात तऱ्हेने पुढे घेण्याचं काम केलं पवार साहेबांनी, मग तुम्ही का गेला तिकडे? ह्याचं उत्तर तुम्ही द्या ना पहिलं तर. आणि मला एक गोष्ट सांगायची की मी मगाशीच बोलले की महाराष्ट्राच्या राजकारणाची ही परंपरा नव्हती. महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत होतं. दुर्दैवाने आज राजकारणाबद्दल ज्या तऱ्हेने बोललं जातं, जी अविश्वासार्हता निर्माण केली, याचं फक्त कारण जर काय आहे तर ते मोदी शहांचं सरकार आहे. आणि त्यामुळे मला माहिती आहे की जनता सुज्ञ आहे आणि महाराष्ट्राची जनता तर खूप सुज्ञ आहे. महाराष्ट्राला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांची परंपरा आहे, शिवाजी महाराजांची परंपरा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जनता निर्णय घेईल आणि छत्रपतींच्या महाराष्ट्राला जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये बघाल तुम्ही, जेव्हा 4 तारखेला जेव्हा रिझल्ट लागेल तुम्हाला चमत्कार दिसेल. जसं आपण पाहिलं की जरी दक्षिण मध्य मुंबईची उमेदवारी मिळाली नाही आणि जर पक्षाने उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी दिली आहे, जर उत्तर मध्य मुंबईमध्ये देखील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे देखील याच उत्तर मध्य मुंबईमधून निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ माझ्यासाठी नवीन नाही आहे. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये माझा विजय होईल हे मात्र त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन राकेश नेरुळकरसह विनय म्हात्रे, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.